हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मी किती वेळची ट्राय करते फोन. अरे बापरे. तुमचा आवाज खूप छान आहे ताई. स्वामींची कृपा ताई. खूप गोड आहे तुमचा आवाज, मला खूप आवडतो. कुठून बोलताय ताई? मी पुण्यातून. अच्छा अच्छा. काय अनुभव आला अनुभव ताई? सांग. हा, मला स्वामींचा अनुभव सांगायचा होता. हा बोला ना ताई. हा, माझं ना म्हणजे खूप डोकं दुखायचं आधी. हा हा हा. हा, 1 महिन्याच्या आधी. 1 महिना झाले म्हणजे खूप डोकं दुखायचं. दुपारी 1 वाजता दुखायचं. हा हा. आणि रात्रभर म्हणजे दुपारी 1 वाजता चालू झालं ना दुखायला की रात्रभर दुखायचं. अरे बापरे. हा हा. हा, मग आणि मग परत नाही दुखायचं, फक्त 1 वाजतापासूनच दुखायचं ते. हा 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 हा. हा, मग मी एक व्हिडिओ म्हणजे अनुभवच पाहिला होता. केंजळे दादांची मुलाखत बघितली होती एकदा. हा हा. आणि त्यांनी त्यात नाही का तो तोडगा सांगितला होता. हा, कोणता ताई? हा, ते 5 हे घ्यायचं काळे मीठ, नाही 5 काय? खडे मीठ हा. आणि 5 लवंगा, हं. 5 काळे तीळ, हं हं. 5 उडीद आणि भीमसेन कापूर. हं 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 हं. हा, मग मी एका शनिवारी तो तोडगा म्हणजे केला. हा. पहिल्यांदा ते म्हणजे सगळं घेऊन स्वामींपुढे ठेवलं. हं हं हं. आणि त्याला एक अगरबत्ती ओवाळून म्हणजे स्वतःवरून उतरवून ते असं जाळून टाकलं घराच्या बाहेर. अरे वा. हा हा. हा, आणि मग पुढच्या शनिवारी असं केलं की एक नारळ त्यांनी सांगितला होता ना की पूर्ण घरातून त्याच्यावर हो. कापूर जाळून पूर्ण घरात फिरवून तो पण फोडून घराच्या बाहेर टाकून द्यायचा हो म्हणून. बरोबर. हो. हा, ते केलं. आणि अजून परत एक 3ऱ्या शनिवारी ते तसंच काळ्या कपड्यामध्ये घेऊन सगळे ते 5 वस्तू. हा हा. हा, ते आधी कापूर आणि ते सगळं हा हा. ते 5 वस्तू घेऊन मग ते पूर्ण घरात फिरवून आणि ते दरवाजाच्या पाठीमागे बांधून ठेवलं. अरे वा. हा हा. हा, तर ते 3 शनिवार मध्येच ना माझं कायम डोकं दुखायचं म्हणजे थांबूनच गेलं. बघा. हो, मला एवढा छान अनुभव आला ना त्याचा. किती छान ताई. खूप सुंदर. खूप मी छान. शेअर करते हा ताई. हो हो, श्री स्वामी समर्थ. अजून एक सांगायचं होतं मला. तो नंतर सांगा ना. हा सुंदर अनुभव आहे. हं? हो हो, चालेल. हं, श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ ताई. नाव सांगायचं ताई? नाही, नाव नको. बरं बरं. श्री स्वामी समर्थ. हो.